आम्ही 3 वर्षापूर्वी सबसिडीवर ठिबक घेतली होती, पण त्याचं काही पेमेंट अजूनपर्यंत आम्हाला भेटलेलं नाही सबसिडीचं. आणि आता नव्याने ठिबक करायची आहे, तर मग ती कशी करावी, असा एक प्रश्न एका शेतकरी दादाने मला विचारला आहे. तर बघा, हा कॉमन प्रॉब्लेम आहे की पूर्वी काय व्हायचं की सबसिडीवर ठिबक घ्यायची ना, तर फक्त जेवढा हिस्सा शेतकऱ्यांच्या हिश्श्यावर येत होता तेवढे पैसे फक्त शेतकऱ्याला द्यावे लागायचे आणि त्याला ठिबक भेटायची, त्याचा पुढे पैशाशी काही संबंध राहायचा नाही. पण आता कसं आहे की पूर्ण पैसे शेतकऱ्याने द्यायचे आणि मग जेव्हा कधी ती सबसिडी येईल ती शेतकऱ्याला भेटेल. पण मग याच्यामध्ये आज प्रश्न असा निर्माण होतो की एवढे सर्व पैसे द्यायला आहे कुठे शेतकऱ्यांकडे. तर म्हणूनच आम्ही तुम्हाला परत सांगतो की सबसिडीच्या नांदी लागू नका. हिरा ॲग्रो इंडस्ट्री खूप स्वस्तात गॅरंटीवाली ठिबक देते आणि सबसिडीच्या ठिबकमध्ये जे काही गुणधर्म पाहिजे, जी काही क्वालिटी पाहिजे, ती क्वालिटी आम्हीसुद्धा तुम्हाला देतो. आणि आमचं जे 11,500 रुपयाचं 1 एकरचं जे ड्रिपचं पॅकेज आहे त्याचीसुद्धा आम्ही 2 वर्षे गॅरंटी घेतो. मग 14,000वालं पॅकेज आहे, 17,000वालं पॅकेज आहे. मग कशाकरता तुम्ही सबसिडीच्या नांदी लागायचं. तर आता जो शेतकरी दादाचा प्रश्न आहे, मी त्यांना तेच सांगेल की बाबा, इथे आमच्या इंजिनियरचे नंबर दिले. हे इंजिनियर सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत उपलब्ध असतात. तुम्ही यांच्याशी बोला, तुमच्या मनात जे काही डाऊट असतील, तुमच्या शेतीविषयी माहिती त्यांना द्या, ते तुम्हाला योग्य ठिबकचं पॅकेज सजेस्ट करतील. तुम्ही ते पॅकेज घ्या.